वाळलंय सगळं, आता लावून घेते पटापट. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. आज थोडंसं क्लिनिंगकडे वळते. अगदी डीप क्लिनिंग असं नाही, पण एक आपल्या प्रत्येक गृहिणीला दुपारचं आपलं जेवण झालं, सगळी कामं झाली की संध्याकाळच्या चहापर्यंत मध्ये एक छान मोकळा वेळ मिळतो आणि बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला क्लीन करायच्या असतात. सो आज मी जरा किचनमधल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी क्लीन करणार आहे. काही स्टँड्स असतात, रिकामे डब्बे असतात, अप्लायन्सेस असतात, बाटल्या आहेत. हे सगळं आज जरा मला क्लीन करायचं आहे. राहू सुद्धा बरं आहे, थोडासा निवांत वेळ मिळालाय, तर म्हटलं हे क्लिनिंग करून घेऊया. तर पटकन आधी मी तुम्हाला सांगते की आज मी काय काय क्लीन करणार आहे ते. भांडी वाळत घालण्याचा हा जो टब आहे तो, हे जे 2 रॅक आहेत ते सुद्धा क्लीन करायचे. बॉइल्ड एग मशीन जरा धुवायचंय, मिक्सरवरती एक हात फिरवायचा आहे. किटल सुद्धा पुसून घ्यायचे, बाटल्या घासून घ्यायच्या आहेत. फ्रीज बाहेरनं पुसून घ्यायचा आहे, आतमधनं डीप क्लीन झालाय करून. हे जे 2 रॅक्स आहेत आज हे मला काढून धुवायचे, चहा साखरेचे डब्बे घासायचे. ही चिमणी सुद्धा पुसून घ्यायची, तुम्ही बघू शकता धूळ झालीये खूप. हा जो स्टँड आहे हा सुद्धा घासायचा आहे. ही मॉपी, आपण भांड्यांचं सगळं ज्याच्यात ठेवतो ते सगळे रॅक्स आज मला घासून घ्यायचे. त्यानंतर हा मिसळण्याचा डब्बा घासायचा आहे. एक हात जरा सगळ्या ट्रॉलीज वरनं सुद्धा फिरवून घेईन. सगळ्यात लास्ट डस्टबिन आणि केर भरणं. सुरुवात रॅक पासूनच करूया. भांडी मी सगळी लावून ठेवली आहेत आणि जरा रॅक मोठा आहे त्याच्यामुळे इथे सिंक मध्ये नाही घासता येत. सो मी सरळ बाथरूम मध्ये नेऊन त्याला स्वच्छ घासते. तर या दोन्ही आता आपण गोष्टी करून घेऊया. या स्टँड मध्ये, या टब मध्ये आपण रोज ओली भांडी ठेवत असतो, त्याच्यामुळे त्या भांड्यांच्या पाण्याचा चिकटपणा, त्याच्यावरती सुद्धा धूळ असते, त्याच्यामुळे आठवड्यातनं किंवा 2 आठवड्यातनं तरी मी घासतेच. पण डेली रुटीनच्या भांडी घासण्यामध्ये किंवा ह्याच्यात ह्या गोष्टी होत नाहीत आणि ह्याला थोडासा तरी निवांत वेळ लागतोच. तर म्हटलं आज जरा हाच प्रकार करून घेऊया. कारण खरं तर कसं आहे, उद्यापासून पुढचा हा जो सॅटर्डे संडे आहे आता, त्याच्यात आम्हाला थोडीशी मुंजीची तयारी करायची आहे. पुढचा आठवड्यात आमचा सगळा मुंजीत जाणार आहे आणि महिना मग संपतो. त्याच्यामुळे या महिन्यात असं हे काही झालं नव्हतं. म्हटलं आज जरा वेळ मिळालाय. आणि हे घासताना नॉर्मल जो आपला भांड्यांचा साबण असतो त्यानेच मी हे स्वच्छ घासणीने घासून घेते. हल्ली आणि आता दुपारी भरपूर ऊन पडतं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या घासलेल्या गोष्टी आहेत छान मी इथे अशी कॉटनची ओढणी घालते आणि इथे वाळवायला ठेवणार आहे. उन्हात मस्त कडकडीत होतात त्या. हे 2 छोटे सुद्धा टब घासून घेते. खरं तर डेलीच्या भांडी घासण्यामध्ये एक हात ह्याच्यावर फिरवला जातो, पण म्हटलं आज सगळं जरा घासतेच आहे, तर हे सुद्धा छान घासून उन्हात वाळतील. भांड्यांचे आता सगळे टब माझे घासून झालेत आणि या टबच्या खाली एक मी अगेन कॉटनची ओढणी ठेवते. सो ती सुद्धा आता मला बदलायची आहे, ती काढून घेते. आणि आता बाकी सगळं क्लीन करायच्या आधी थोडीशी सिंकमध्ये भांडी आहेत ती मी पहिले घासून घेते आणि मग पुढच्या क्लिनिंगला लागते. आणि हा स्टीलचा भांड्यांचा टब जेव्हा जेव्हा मी धुते, सो भांड्यांसाठी अजून एक एक्स्ट्रा टब आम्ही ठेवलेला आहे. सो आता तो घासलाय तर आता मी धुतलेली भांडी आज ह्याच्यात ठेवणार आहे. सिंक मधली सगळी भांडी घासून झाली आहेत, आता पुढच्या क्लिनिंगला लागते. सो आता मी तिन्ही जे अप्लायन्सेस आहेत, बॉइल्ड एगचं मशीन, मिक्सर आणि किटल, हे सगळं स्वच्छ धुवून पुसून वाळवायला ठेवते. बॉइल्ड एग पासून सुरुवात करते. आता हे एग मशीन क्लीन करताना हे जे झाकण आहे हे आणि ही प्लेट हे आपण व्यवस्थित साबणाने धुवू शकतो, पण हे जे आतलं लीड आहे ह्यात आपल्याला पाणी नाही घालायचंय. सो थोडासा ओला कपडा किंवा टिश्यू ह्याने मी हे सगळं पुसून घेणार आहे. एकदा आणि हे घासलं की आठवडाभर तर नक्कीच स्वच्छ राहतं. आता मी थोडासा टिश्यू ओला केलाय आणि त्याने मी हे सगळं पुसून घेते.
मिक्सर सुद्धा मी आता ओल्या फडक्याने पुसून घेते, कारण कधी पटकन आपण मिक्सर लावतो, वाटण वगैरे काही उडतं, पीठ चटण्या करतो, काही प्युरी करतो, पटकन उडतं आणि आपल्याला कळत नाही, पण असं साफ करायला गेलं की भरपूर काही काही डाग पडलेले असतात. किटल आणि अगदी असे काही खराब होत नाही, कारण त्यात पाणीच फक्त बॉईल करतो, पण ते सुद्धा छान ओल्या फडक्याने पुसून घेते. आणि धूळ तर बसतेच सगळ्यावरती, त्याच्यामुळे मग एक हात फिरवला की ती सुद्धा स्वच्छ होऊन जाते. या ओट्यावर सुद्धा जागा मोकळी झाली आहे, तो स्वच्छ पुसून घेते. या 2 बाटल्यांवरती जरा हात फिरवते छान, त्या सुद्धा वाळवायला ठेवते. वरचा सगळा टप्पा आता झालाय, खाली फक्त जरा कांदे बटाटे सुद्धा या रॅक मध्ये असतात, सो त्याच्यावरती सुद्धा एक हात फिरवून घेते. आणि खरं तर कसं डेली आपण जेव्हा भाजी बिजी आणतो कांदे बटाटे पटापट ठेवतो, पण आठवड्यात ह्यावरती सुद्धा हात फिरवला की पुढचा एक आठवडा काही बघायला लागत नाही. नारळाची सालं बिलं, कांद्याची सालं ही ऑलवेज पडतातच, त्याच्यामुळे ह्याच्यावरती सुद्धा एक स्वच्छ हात घेते फिरवून. या साईडचं आता माझं सगळं जे घासायचं होतं, काय जे काही रॅक्स वगैरे होते ते घासून झाले. आता जरा फ्रीजवरती एक बाहेरनच फक्त हात फिरवतेय आतून, कारण मगाशी मी म्हटलं डीप क्लीन झालाय करून. हे कसं ह्याच्यावरती सुद्धा धूळ बसते, पटकन आपण जेवण करताना काहीतरी असं काहीतरी करत असतो, त्याचे धब्बे उठतात. सो फ्रीज सुद्धा जरा बाहेरनं पुसून घेते. ही बाजू आता माझी पूर्ण आवरून झाली आहे. आता मी ह्या साईडला वळते आणि खरं तर असं ठरवून आवरलं ना तर पटापट होतं. मला सकाळपासून डोक्यात चाललेलं की ह्या बाजूचं एवढं आवरायचंय, सो ते झालंय. आता मी थोडंसं ओट्यावरती हे जे आहे ते त्या साईडला शिफ्ट करतेय आणि मग आपल्याला हे रॅक्स आधी काढून घ्यायचे. या रॅक मधलं पण सामान तिथे मी काढून ठेवते सगळं. तेलाचं आपलं भांड, कणकेचा डब्बा हा आपला डेली धुतला जातो. चहा साखरेचे डब्बे थोडेसे आपले होतात की राहू दे अजून एक आठवड्याने धुतले तरी चालतील, माझे सुद्धा राहिलेत धुवायचे. थोडी थोडी चहा आणि साखर यात आहे, एका वाडग्यात मी सगळं काढून ठेवते. हे सगळं आता मी घासायला ठेवतेय. आपण गरम पातेली ठेवायला जे हे स्टँड वापरतो ते सुद्धा जरा स्वच्छ धुवून घेते. एरवीच्या वापरामध्ये आपण पटापट भाजी झाली, वरण झालं की त्याच्यावर ठेवत असतो. तेलाची कढई वगैरे त्याचे डाग त्याला लागतात. हे रॅक्स पण आम्ही मुद्दामून रिमूव्हेबल बसवलेले, कारण म्हणजे काढले एकदा साबणाने धुतले की स्वच्छ निघतात, फिक्स करून घेतले नाहीयेत. चहा साखरेचे डब्बे इकडचे सगळे स्टँड मध्ये घासून झाले, पण आता ही भिंत इथे ते स्टँड लावलेले असतात त्याच्यामुळे पुसली जात नाही. ही सुद्धा एक हात फिरवून घेते पटकन. आता मी थोडीशी चिमणी आज मला फक्त बाहेरनं पुसून घ्यायची, पण त्याच्यासाठी मी इथे गॅस झाकून ठेवलाय.
आता हा सगळा मिसळण्याचा डब्बा मी रिकामा केलाय. हा सुद्धा रोज आपण वापरत असतो, पटापट चमचे वगैरे. हा एकदा धुवून घेते आणि हा जो स्टँड मगाशी मी म्हटलं मला धुवायचा आहे, सो तो सुद्धा पटकन धुवायला घेते. आणि आता लास्ट टप्पा आहे माझा ह्या साईडचा, तो सुद्धा हे जे भांड्यांचा आपला सगळा साबण प्रकार असतो, ब्रश प्रकार, हा मॉपी प्रकार, हा सुद्धा आपण रोज वापरत असतो आणि रोज काही तो धुणं होत नाही. सो एकदा ह्या सगळ्यावरती सुद्धा स्वच्छ हात फिरवते. स्क्रॉच, घासणी आपण एका ह्याच्यात सगळ्या डब्यामध्ये ठेवलेलं असतं, ते डब्बे पण खराब होतात. एरवी आता जेव्हा मी माझं हे सगळं आवरते तेव्हा मी एकत्र सगळं रिकामं करून घेते आणि सिंकमध्ये ठेवते आणि सगळं एकत्र घासून वाळायला ठेवते. पण आज जरा तुमच्याबरोबर शेअर करते म्हणून मी एक एक टप्पा, की या साईडचं मला काय आवरायचं आहे, इकडचं काय आवरायचं आहे, आणि मग मी ईच अँड एव्हरी गोष्ट धुवून ती वाळत घातली आहे. पण आता माझं ते सुद्धा सगळं आवरून झालं आहे. आणि एक लास्ट टप्पा राहिला आहे, तो म्हणजे डस्टबिन. आता डस्टबिनमध्ये सुद्धा आम्ही मुद्दामून 2 डस्टबिन केले आहेत, की आता मला आज ही घासायची आहे, ही माझी घासून झाली आहे. सो सगळा कचरा मी आता ह्याच्यात ठेवते आणि ही घासायला घेते. डस्टबिन धुताना मेनली मी साबणाची पावडर आणि थोडंसं डेटॉल घेते आणि त्याने डस्टबिन धुते. अशा प्रकारे दुपारच्या या फुरसतीच्या वेळातील किचनमधली सगळी छोटी कामं माझी करून झाली आहेत आणि ही छोटी कामंसुद्धा आपलं किचन टापटीप ठेवतात. हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सी यू अगेन. ब्लॉग नंबर 155 क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.